आपण हनुमान चालीसा बघतोय. राम साम्राज्य क्रिएशन अमृतकांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हनुमान चालिसातले दोन दोहे म्हणून आपण काल जो सर्ग आपला 13वा आला आहे आणि त्याच्यातले 41 श्लोक झाले, त्या पुढचा भाग आपण बघणार आहोत. सब पर राम तपस्वी राजा, तीन के काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. अशा प्रकारे आपण हे दोन दोहे बघून आपल्या रावणाची लंका आणि तिथं सीतेचा शोध सुरू आहे. आणि सीतेचा शोध न घेता जर मी परत रामरायाला मी तोंड कसं दाखवू आणि सीता मिळालीच नाही सांगून रामरायाची काय अवस्था होईल. आणि सुग्रीव त्याची वानरसेनासुद्धा नष्ट होईल आपल्या या वागणुकीमुळे. त्यामुळे इथंच जे काही असेल ते आपण भोगायचं आणि सीतेचा शोध लावायचा आणि मगच रामाला तोंड दाखवायचं, सुग्रीवाला तोंड दाखवायचं, असा निश्चय मारुतीरायांनी केला आहे. आणि आपलाही निश्चय आहे की आपल्याला जी नोकरी मिळवायची आहे तिच्यासाठी आपले प्रयत्न 100% आहेत. उद्या आमच्या एका जातकाची सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यू आहे आणि तो उद्या सिलेक्ट होणारच, निश्चित होणार, कारण मारुतीराय बरोबर आहेत. आणि आपण आता 41वा भाग बघूया. 41वा श्लोक झालेला आहे, त्याच्या पुढचं बघूया. जी फळे हातात मिळतील किंवा दुसरा कोणी मला भरवील, तेवढीच खाऊन मी झाडाखाली निवास करीन, असं काल मारुतीरायांनी सांगितलं होतं. किंवा सागर तीरावर फळे मुळे पुष्कळ मिळतात, अशा ठिकाणी व पाणी पुष्कळ आहे अशा ठिकाणी मी चिता पेटवून स्वतःला जाळून घेईन. किंवा मी उपवास करीन व दुर्बल झालेल्या माझ्या शरीराचे भक्षण कावळे गिधाडे करतील. किंवा जलसमाधी मी घेईन. असे परलोक गमन करणे प्रशस्त आहे. अरे रे, ही रात्र प्रारंभी चांगली वाटली, सुभगा यशस्विनी वाटली, पण सीतेचे दर्शन न होताच ही रात्र समाप्त झाली. मी नियत जीवन जगणारा तपस्वी म्हणून एखाद्या वृक्षाखाली बसून राहीन, पण सीतेला बघितल्याशिवाय परत जाणार नाही. सीतेला न पाहताच मी असाच परत जाईन, तर वानरांसह अंगत प्राणत्याग करील आणि जीविताचा नाश करील. असं मारुतीरायाचे विचार सुरू आहेत. म्हणजे आपलं चित्त इतकं विचित्र प्रकारे आपण त्याचे विचार करत राहतो आणि खरं तर वेगळीच गोष्ट असते आणि आपले विचार मात्र दुसरेच असतात. तसे विचार न करता आता सकारात्मक भाग बघूया. जर मनुष्य जिवंत राहिला तर केव्हा ना केव्हा तरी त्याला इष्ट असलेली गोष्ट घडून येतेच, म्हणून मी प्राणत्याग करणे बरोबर नाही, असे अनेक विचार असणाऱ्या त्या हनुमंताला अनावर शोक झाला. त्याने आपल्या पराक्रमाचाच अवलंब करायचा ठरवले. तो मनाशी म्हणाला, मी रावणालाच मारले तर सीतेचे अपहरण झाले, त्याचा सूड उगवला जाईल आणि रावणाला उचलून समुद्र पार करून रामाच्या स्वाधीन करतो. पशुपतीला पशुबळी देतात त्याप्रमाणे केले असे होईल. हनुमान फार चिंता करीत होता, सीतेची आठवण काढीत होता. तो विचार करू लागला, सीता सापडेपर्यंत मी या लंकेत वारंवार सगळीकडे शोध घेईन. संपाती म्हणाला त्याचप्रमाणे रामाला इथे घेऊन आलो तर सीता न सापडल्याने रामाला फार शोक होईल आणि कदाचित सर्व वानरांना तो जाळून टाकील. म्हणून मी येथेच नियमित आहार घेऊन संयमाने राहतो. काही झाले तरी माझ्या अपयशाने नर किंवा वानर नष्ट होऊ नयेत. अशोक वाटिका शोधायची अजून राहिली आहे. तेथे मोठे मोठे वृक्ष आहेत, तेथे जातो व शोध घेतो. असं सगळं मनाशीच बोलणं चाललं आहे. मी वसु, रुद्र, आदित्य, मरुत, गण, अश्विनी कुमार यांना नमस्कार करून अशोकवनाकडे जातो. मी सर्व राक्षसांवर विजय मिळवीन आणि तप करणाऱ्याला ही सिद्धी मिळतेच.
त्याप्रमाणे रामाला सीता नेऊन देईन. घटकाभर विचार करून निराशा टाकून हनुमान पटकन उठला व मनाशी म्हणाला, श्रीरामास नमस्कार. जनकनंदिनी सीतादेवीला नमस्कार. रुद्र, इंद्र, यम आणि वायू, चंद्र, अग्नी, मरुद्गण यांनाही माझा नमस्कार. हनुमंताने सुग्रीवाला मनोमन नमस्कार केला आणि सर्व दिशांकडे नजर टाकून तो अशोक वाटिकेकडे निघाला. त्याने मनोमन अशोक वाटिकेत काय करायचे याची योजना आखली. तो मनाशी म्हणाला, अशोक वाटिकेत सडा संमार्जन करून ती नीट ठेवलेली असेल. तिच्या भोवती पण दुसरी वने आहेत. अर्थात संरक्षणासाठी इथे अनेक राक्षस असतील. तर ते राक्षस वृक्षाचे संरक्षण करत असतील. तेथे वायूही मंद मंद वाहत असेल. मारुतीने पुढील कार्याचा विचार करून सूक्ष्म रूप धारण केले. तो मनाशी म्हणाला, माझ्या या कार्यात ऋषी आणि देवता यांनी सहाय्य करावे. ब्रह्मा, अन्य देव, गण, महर्षी, अग्नी, वायू, वज्रधारी, इंद्र मला यश देवोत. मला वरुण, सोम, आदित्य, अश्विनी कुमार, सर्व मरुद्गण सिद्धी देवोत. संपूर्ण भूतांचा अधिपती शंकर व दृश्य आणि अदृश्य अशा देवता सिद्धी देवोत. हनुमंत विचार करू लागला. मग सीता केव्हा दिसेल? सरळ नाक, स्वच्छ दात, नितळ चेहरा, मंद हास्य, कमळाप्रमाणे नेत्र व चंद्रासारखी कांती असणाऱ्या आर्य सीतेचे मुख मला कधी दिसेल? अत्यंत क्रूर अशा रावणाने त्या तपस्विनी अबलेला बळजबरीने पकडून येथे बंदिस्त ठेवले आहे. ती मला केव्हा दिसेल? असा विचार करून तो करू लागला. इत्यर्षे श्रीमद् रामायणे वाल्मिकीये आदिकाव्ये सुंदरकांडे 13 सर्गः संपूर्णः. येथे वाल्मिकी रचित आर्ष रामायणाच्या आदिकाव्यातील सुंदरकांडाचा 13वा भाग आपण पाहिला आहे. तो तास समाप्त झाला आहे. उद्या आपण पुढील भाग पाहूया. आणि काही झालं तर आपलं कार्यही होणार आणि मारुतीरायाचे कार्य होणार. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रावण महिना आणि चातुर्मास अशा उपासना सुरू आहेत. त्याचबरोबर श्रावण महिन्यात आपण 16 सोमवार करणार आहे. तर यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या उपक्रमांना जोडले जा असं मी आपण सर्वांना विनंती करेन. आमची टॅगलाईन आहे, प्रामाणिक उपासना हीच खात्री.